सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळी सकाळी छान अशी देवपूजा वगैरे, चहा वगैरे घेऊन घेतला आणि जे काही आम्ही काल कृषी महोत्सवला गेलेलो होतो तिथून छान छान असे पदार्थ आणलेले होते. काही भाकरवडीसुद्धा होती, याच्यामध्ये अगदी टेस्टी होती, तेच आऊंना खायला दिलं. तोपर्यंत तिथे छान अशी आलूची भाजी बनवून घेतली अगदी सिंपल पद्धतीने. आणि नंतर थोडेसे कडक करून घेतलेले होते आलूचे पराठे, कारण मला असेच गरमागरम आलूचे पराठे लागतात. नंतर जे काही 2-3 पराठे बनवायचे होते ते छान पद्धतीने बनवून घेतले. तोपर्यंत आऊंनीसुद्धा इथे दही वगैरे आणून ठेवलेलं होतं. भाजी अगदी सिंपल करून घेतलेली होती. कांदासुद्धा बारीक चॉप केलेला होता आणि आलूसुद्धा छान असे मॅश केलेलं असल्यामुळे अगदी टेस्टी अशी भाजी झाली होती. नंतर छान असं तूप लावलं, तुम्ही बटरसुद्धा लावू शकता आणि छान लागतात असे गरमागरम आलूचे पराठे. तर इथे सुद्धा आलूचे पराठे आणि दही आम्ही दोघांनी असं छान असं जेवण वगैरे करून घेतलं. नंतर जी काही कामं होती दुपारची ती आवरली. नंतर आऊंचा टिफिन वगैरे पॅक केला आणि नंतर संध्याकाळची देवपूजा. संध्याकाळची देवपूजा झाली म्हणजे घराचं वातावरण अगदी वेगळं आणि अगदी छान प्रसन्नमय होत असतं. धूपदीप लावलं जातं संध्याकाळी, कालभैरवाष्टक घरामध्ये म्हणायचं, जेणेकरून घरातली नकारात्मकता आपण बाहेर काढत असतो. संध्याकाळचा चहा घेतला आणि देवपूजेने असा शेवट संपवला. असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू.